प्रभाग क्रमांक 24 मधील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी पुण्याचे ग्रामदैवत श्रीमंत कसबा गणपती यांचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी श्रींच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळो अशी प्रार्थना करत प्रभागातील विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते तसेच युवक व महिलांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्प उमेदवारांनी व्यक्त केला। पक्षाच्या विचारधारेला अनुसरून पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार करण्याचा मानस असल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले। येणाऱ्या काळात घराघरात जाऊन संपर्क साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। नमस्कार, मी गौरी गणेश बिडकर। आजपासून आम्ही जानेवारी 26च्या निवडणुका लागल्या आहेत, त्या म्हणून आम्ही जे कोण इच्छुक आहेत तर भारतीय जनता पार्टी म्हणून सगळेजण आजपासून आमची पत्रकं वाटणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने केंद्रापासून राज्यापर्यंत जी काही कामं केली आहेत ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जातील कामं म्हणून आम्ही वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत। जे कोण असतील ते भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही मत मागणार आहे आणि लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीला की आमचाही त्यामुळे उत्साह वाढतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि भारतीय बीजेपी साठी मत मागणे हेच आमचं उद्दिष्ट आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, इच्छुक पण खूप आहेत, पण जरी जेव्हा उमेदवार डिक्लेअर होतील तर ते सगळे कमळ म्हणूनच काम करतील। ही आपली भारतीय जनता पार्टीची संस्कारच अशी आहे, संस्कृतीच अशी आहे की कोणी नाराज न होता सगळेजणच जे उमेदवार आहेत त्यांच्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभे राहून कमळाची मतं मागणार आहेत। आम्ही पहिले आपलं ग्रामदैवत कसबा गणपती यांचं दर्शन घेतलंय। जे उमेदवार आहेत, आपले इच्छुक उमेदवार आहेत, ते इच्छुक उमेदवार आम्ही सर्वजण गणपतीचे दर्शन घेऊन प्रत्येक आता आमचं ज्याच्या प्लॅम्पलेट छापलेलं आहे, ते प्लॅम्पलेट आम्ही सर्व जे आपले हे वोटर आहेत त्या वोटरला आम्ही भेटून आमचे जे पुणे शहरातले जे कामं केलेले, जे आपले खासदार आहेत व आपले सभागृह नेते आहेत, आमदार आहेत, आमचे कॅन्टोन्मेंटचे आमदार आहेत, आमचे कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी जे कामं केली ते त्या कामाच्या बेसवर आम्ही निवडून येणार आहे आणि आमचं वोटिंग हे कमळ म्हणून आम्ही सगळे फिरणार आहे आणि आम्ही चारही कमळ बहुमताने या प्रभागातून निवडून येणार आहे। नमस्कार, रेश्मा वडके। माझे ज्येष्ठ बंधू देवेंद्र वडके हे इच्छुक म्हणून या ह्याच्यात ते गेली कित्येक वर्ष भाजपचं काम करतायत। या परिसरामध्ये त्यांनी खूप विकास कामं केलेली आहेत आणि त्यांनाच त्यांच्या प्रचारार्थ मी त्यांचा बहीण म्हणून प्रचाराला आजपासून श्री गणेशा केलेला आहे की प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद।